बघा आता डिटरमिनंटच्या बाबतीत सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता मॅट्रायसेस कडे येऊ परत. मॅट्रिक्स हा त्याच्या टाईप पासून सुरू होतो, फक्त 12वीचा सुरू होत नाही, त्यात 11वीचा पण इन्क्लुडेड आहे. मॅट्रायसेस थेरॉटिकल पार्ट बघा. मॅट्रिक्सचा जनरल फॉर्म किंवा मॅट्रिक्सची डेफिनेशन काय आहे? मॅट्रिक्सची डेफिनेशन, इट इज द अरेंजमेंट ऑफ m rows and n columns, m rows and n columns within a square array, within arrangement of elements असं लिहायला पाहिजे. arrangement of elements in m rows and n columns within the square array. within the square array. square array कशाला म्हणायचं? तर हे 1 2 1 1 3 -1 2 3. समजा इथे दोन रोज आहेत R1 आणि R2, तीन कॉलम्स आहेत C1 C2 C3. आता हे मॉड मध्ये अरेंजमेंट केली. हा डिटर्मिनंट पण होत नाही, कारण डिटर्मिनंटला तर रोज आणि कॉलम सेम लागतात. पण हा स्क्वेअर ॲरे म्हणजे हा असा झाला. हे स्क्वेअर ॲरे म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट सारखा. याच्यामध्ये अरेंजमेंट केली तर त्याला आपण मॅट्रिक्स म्हणतो. मॅट्रिक्सचा प्लुरल फॉर्म आहे मॅट्रायसेस. मग ही अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स इन m रोज अँड n कॉलम्स, म्हणजे m रोज म्हणजे इथे 2 रोज आणि इथे 3 कॉलम्स मध्ये केली. आणि त्याच्यावरून आपण वेगवेगळे टाइप्स बघणार आहोत, रिवाइज करणार आहोत. वेगवेगळे मॅट्रिक्सचे टाइप्स बघितलेत आपण. ओके, तर जनरल फॉर्म काय आहे रे याचा? जनरल फॉर्म आपण एलिमेंट्स लिहितो. पहिला रो आहे म्हणून A11 A12 A13. लक्षात येते? पहिला रो हा पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. रो मात्र पहिलाच आहे A14 अँड सो ऑन. पहिलाच रो आहे म्हणून हे 1 1 1 1. आणि इथे असे आपल्याला 1 2 3 4 असे जे कॉलम घ्यायचे तर जे. त्याच्यानंतर A21 A22 हा दुसरा रो सुरू केलाय. A24 अँड सो ऑन A1 A2 J. Similarly A31 A32 A33 A34 अँड सो ऑन A3J. 3 रोज लिहिले. आता असेच कॉलम्स आपल्याला इथे पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो, इथे आय नंबरचा रो घ्यायचा. असे आय रोज घ्यायचे. तर AI1 होईल, AI2 होईल, AI3 होईल, AI4 होईल. आणि फायनली हा एलिमेंट काय होईल? इथे आय नंबरचा रो आणि जे नंबरचा कॉलम, तर AIJ होईल. आता याच्यामध्ये आय रोज आणि जे कॉलम्स आहेत. आपण याची ऑर्डर लिहिताना काय करतो? रोज अगोदर लिहितो आणि कॉलम्स नंतर लिहितो. म्हणजे समजा हा छोटा मॅट्रिक्स आहे तर याची ऑर्डर काय लिहिणार? 2 रोज आणि 3 कॉलम्स म्हणजे 2/3 ऑर्डर येते. ती इथे आपण लिहितो, सुपरस्क्रिप्ट लिहितो याला, सॉरी सबस्क्रिप्ट लिहितो. तसंच इथं ह्याची ऑर्डर काय येणार आहे? आय रोज आणि जे कॉलम्स म्हणजे I इंटू जे येणार आहे. लक्षात आलं? इथेच जर मी जे ऐवजी जर काय लिहिलं असतं n कॉलम्स घेतले असते आणि m रोज घेतले असते तर इथं AMN आलं असतं आणि ऑर्डर आली असती त्याची m/n. ओके, गॉट इट? समजलं? हे आठवलं का? ओके, म्हणून आपण एलिमेंट लिहिताना, कुठल्याही मॅट्रिक्सचे एलिमेंट लिहिताना AIJ म्हणतो. हिअर I स्टँड्स फॉर रो अँड J स्टँड्स फॉर कॉलम. J स्टँड्स फॉर कॉलम. लक्षात आलं हे? ओके. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. तर टाइप्स ऑफ मॅट्रायसेस याच्यामध्ये रो मॅट्रिक्स आहे, कॉलम मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. रो, कॉलम, स्क्वेअर, रेक्टँग्युलर. त्याच्यानंतर
5 नंबर डायगोनल ऑफ मॅट्रिक्स ही कन्सेप्ट आहे, डायगोनल ऑफ मॅट्रिक्स. त्याच्यानंतर 6 नंबर डायगोनल मॅट्रिक्स. हे डायगोनल ऑफ मॅट्रिक्स कन्सेप्ट वेगळी आहे आणि डायगोनल मॅट्रिक्स हे वेगळं आहे, याला मी स्टार केलंय. त्याच्यानंतर 7 नंबर डायगोनल मॅट्रिक्स नंतर युनिट मॅट्रिक्स आहे. युनिट मॅट्रिक्सच्या अगोदर स्केलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, आयडेंटिटी, युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. याच्यानंतर 9 नंबर युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स नंतर 9 नंबर येतो परत अप्पर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर, त्याच्यानंतर सिंग्युलर, त्याच्यानंतर नॉन सिंग्युलर, त्याच्यानंतर सिमेट्रिक, त्याच्यानंतर स्क्यू सिमेट्रिक, सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक, त्याच्यानंतर ट्रेस ऑफ मॅट्रिक्स ही एक कन्सेप्ट आहे. ट्रेस ऑफ मॅट्रिक्स हिला स्टार करतो, ही कन्सेप्ट आहे. आता याच्यानंतर अजून 3-4 टाईप असतात. तर ते 3-4 टाईप म्हणजे काय आहेत ते सिलेबस मध्ये दिलेले नाहीत, पण एनसीईआरटी शी रिलेटेड आहेत. जेव्हा कधी डिफिकल्ट क्वेश्चन येतो, लक्षात ठेवा अवघड जे 100% साठी एनसीईआरटीला कोणता पार्ट सीईटीकडे घ्यायचा हे डिपेंड आहे तुमच्यावर. आलं लक्षात? तर त्याच्याशी रिलेटेड मी मागचे जे 2004 पासून तर 21 पर्यंत जेवढे क्वेश्चन पेपर आहेत त्याचा अभ्यास करून काढलेला आहे की नेमकं एनसीईआरटीला कोणता पार्ट इकडे घ्यायचा आणि कोणता नाही घ्यायचा. समजलं? तर ते डिफिकल्ट क्वेश्चन साठी किंवा कुठली कन्सेप्ट घेतली जाऊ शकते त्यासाठी इथे ते सेपरेट मी घेतलेलं आहे, ते सेपरेट एक्सप्लेन करतो. आलं लक्षात? ते 4-5 मॅट्रिक्स मी घेतलेलं आहे तिकडे. आता इथे 1 बाय 1 जाऊया आपण. याच्यामध्ये एलिमेंट एआयजे, एलिमेंटला काय म्हणतो एआयजे, मग A11, A12 वगैरे एक्सेट्रा, आणि मॅट्रिक्सला असं लिहितात. बरोबर? तो मॅट्रिक्स कॅपिटल लेटरने दाखवतो ना आपण, ABCD वगैरे. बरोबर? मग समजा ए ने मॅट्रिक्स दाखवला तर त्यातले एलिमेंट आपण असे दाखवतो एआयजे. मग हे A11, A12 वगैरे व्हॉट एव्हर जे काय असेल ते. आता त्याचे टाइप्स, त्याच्यावरून हे एआयजे जो एलिमेंट आहे त्याच्यावरून त्याचा टाइप ओळखता आला पाहिजे. त्याच्यावर एमसीक्यू येऊ शकतो. नाव रो मॅट्रिक्स मध्ये, रो मॅट्रिक्सची डेफिनेशन काय, ते डेफिनेशन आठवते तुम्हाला? रो मॅट्रिक्स मध्ये त्याच्यामध्ये काय असतं, सिंगल रो, फक्त एकच रो असतो. मग हा कसा लिहिता येतो? हा जर रो मॅट्रिक्स असेल तर याची ऑर्डर काय असायला पाहिजे, एकच रो म्हणजे एक रो. आणि मग आता हे एक्झाम्पल आहे त्याचे, समजा 1, 2, 3 हा काय आहे रो मॅट्रिक्स. याची ऑर्डर काय, सिंगल रो आणि कॉलम आहे 3, 1/3 आहे. याची ऑर्डर काय आहे, 1/2 आहे, कारण इथं 1 रो आणि 2 कॉलम्स आहेत. A, B, C हे सगळे काय आहेत, आता इथं 3 लिहिलं तर 1/1 आहे. मग असे सिंगल रो आले सगळ्यांना आपण रो मॅट्रिक्स म्हणतो. सिंगल रो ज्या मॅट्रिक्स मध्ये असतो त्याला आपण रो मॅट्रिक्स म्हणतो. एक रो तर कंपल्सरी आहे, कॉलमची संख्या बदलते म्हणून तिथं आपण जे लिहून टाकूया. म्हणजे त्याची ऑर्डर काय असते, AIJ. समजलं? पहिल्याची डेफिनेशन आणि एक्झाम्पल. आता सिमिलरली कॉलम मॅट्रिक्स मध्ये काय असतं, सिंगल कॉलम, इट कंटेन्स सिंगल कॉलम. मग आता याचं एक्झाम्पल जर घेतलं, तर ते काय येतं, 1, 2, 3. याची ऑर्डर काय होणार, 3 रोज आणि 1 कॉलम, 3/1, 2, 3. 2 रोज आहेत आणि 1 कॉलम आहे. समजा इथे 5 लिहिलं तर इथे काय आहे, एकच रो आणि एकच कॉलम, 1/1. इथे एक गोष्ट कंटिन्युअसली एक जाणवली सातत्याने, काय, ए हा मॅट्रिक्स AIJ लिहिला, त्याचे एलिमेंट्स, त्याची ऑर्डर काय येते,
इथे कॉलम 1 असायला पाहिजे आणि रोज बदलतात आय इंटू 1. आय इंटू जे जर ऑर्डर आली, असं जर आलेलं असेल एखाद्या एमसीक्यू मध्ये, दिस मॅट्रिक्स इज असं दिलं समजा, ए मॅट्रिक्स एआयजे ऑर्डर दिली 1/j, दिस मॅट्रिक्स इज, खाली ऑप्शन असतील टाईप, याच्यामध्ये कोणतेही 4 घेतले तर एक करेक्ट ऑप्शन कोणता येणार आहे, रो मॅट्रिक्स. आणि तुम्हाला असं दिलं हा मॅट्रिक्स असेल, त्याची ऑर्डर आय इंटू जे दिली, इथं असंही असू शकतं 1 इंटू एन असू शकतं, 1 इंटू बी असू शकतं, काही असू शकतं, समजलं. फक्त इथं 1 इंटू जर असं असेल, ए आय एम जर असेल, तर इथं ऑर्डर काय लिहिली असेल त्याची 1 इंटू जे ऐवजी काय लिहिली असेल, एम. समजलं. ए आय एम किंवा ए एम एन लिहिलेलं असेल तर इथे ऑर्डर काय लिहायला पाहिजे त्याची, ए एम एन लिहिलं तर 1/n. लक्षात आलं. इथे जर असं लिहिलं ए वाय झेड असं लिहितात, ए वाय झेड लिहिलं तर इथं ऑर्डर काय लिहू रे याची, y/1. लक्षात आलं. इथे y रोज आहेत आणि z कॉलम्स आहेत. गॉट इट. सिंपल कधी कधी कन्सेप्ट तुम्ही अशी असते डिटेल मध्ये वाचलेली नसते आणि त्याच्यावर क्वेश्चन येतो, सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे. आता 2 डेफिनेशन समजला. आणि एआयजीच्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं, तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर आता लिहायचं नाही, रेकॉर्डेड लेक्चर आल्यानंतर तुम्हाला काय लिहायचं ते लिहू शकता. 9 स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये काय असतंय, नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे तिथे ए हा एआयजे एलिमेंट कंटेनिंग जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर इथं याची ऑर्डर असेल आय क्रॉस जे, आणि आय इज इक्वल टू काय असणार आहे, जे. तिथे आय इज इक्वल टू जे मेन्शन केलेलं असेल, देन स्क्वेअर मॅट्रिक्स. आता रेक्टँग्युलर मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजेच इथे तो ह्या फॉर्म मध्ये लिहिला तर आय इंटू जे ऑर्डर असेल तर इथं काय असणार आहे, आय इज नॉट इक्वल टू जे. तो जर असा लिहिलेला असेल ए एम एन, इथं ऑर्डर असेल m/n, तर m इज नॉट इक्वल टू n. दिस इज रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. समजलं. आता डायगोनल ऑफ मॅट्रिक्स. 5वी कन्सेप्ट काय आहे, डायगोनल ऑफ मॅट्रिक्स. तर डायगोनल ऑफ मॅट्रिक्स कशाला म्हणायचं, त्याच्या अगोदर डायगोनल कुणाला डायगोनल असतो, फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सला. एक्झिस्ट ओनली फॉर इट एक्झिस्ट. डायगोनल ऑफ मॅट्रिक्स एक्झिस्ट फॉर स्क्वेअर मॅट्रिक्स ओनली. स्क्वेअर मॅट्रिक्स दिलेला मॅट्रिक्स जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, म्हणजे नंबर ऑफ रोज आणि कॉलम सेम असतील तरच त्या मॅट्रिक्सला डायगोनल असतो. मग इथे फॉर एक्झाम्पल मी 2 मॅट्रायसेस लिहिले, A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. बी मॅट्रिक्स लिहिला A11, A12, A21, A22. 2 मॅट्रायसेस लिहिले. आता इथे सांगा याची ऑर्डर आहे 3/3, याची ऑर्डर आहे 2/2. मग आता आय आणि जे हे एआयजेच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर याच्यामध्ये याला आपण डायगोनल म्हणतो. याला म्हणतो डायगोनल. हा आहे ऑर्डर 2च्या मॅट्रिक्सचा डायगोनल. मग आता ह्याला डायगोनल म्हणत नाही आपण, हे पण डायगोनलला यायला पाहिजे ना, A13, A22, A31, A12, A21, पण तो डायगोनल म्हणत नाही. इथे पर्टिक्युलरली एआयजेच्या फॉर्म मध्ये जर घेतलं तर एआयजे एलिमेंट डायगोनल एलिमेंट्स कोणते असतात, हिअर इन बोथ केसेस diagonal elements are कोणते diagonal elements आहेत, diagonal elements are aij where
वेअर पेक्षा फॉर ऑल शब्द, फॉर ऑल हा शब्द हे आठवलं का? साईन उलटा कॅपिटल ए कशासाठी असतं? हा, फॉर ऑल लॉजिक मध्ये, बरोबर. फॉर ऑल आय इज इक्वल टू जे, या सगळ्या ए आय जे एलिमेंट साठी फॉर ऑल आय इज इक्वल टू जे, जिथे जिथे आय इज इक्वल टू जे आहे त्यांना आपण डायगोनल एलिमेंट म्हणतो. समजली डेफिनेशन डायगोनल ऑफ मॅट्रिक्स? तर यांच्यामध्ये आय इज इक्वल टू जे, आय इज इक्वल टू जे नाहीये, बरोबर. म्हणून याला डायगोनल म्हणता येत नाही. डायगोनल मॅट्रिक्स मॅट्रिक्सचा डायगोनल फक्त कुणासाठी अस्तित्वात असतो, एक्झिस्ट करतो? स्क्वेअर मॅट्रिक्स साठी. आणि ज्या एलिमेंट्स मध्ये आय आणि जे म्हणजे ह्या सफायसेसची व्हॅल्यू सेम असेल त्यालाच आपण डायगोनल एलिमेंट्स म्हणतो. हे डायगोनल एलिमेंट्स आहे. नाव पुढची कन्सेप्ट काय आहे? डायगोनल मॅट्रिक्स. तर डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणतो आपण? ऑर्डर 2 असो, ऑर्डर 3 किंवा ऑर्डर 4. तर हे एलिमेंट सगळे काय पाहिजेत? हे बघा, इथं एक्झाम्पल लिहिलं 2 0 0 0 4 0 0 0 5 किंवा बी मॅट्रिक्स लिहिला 1 0 1 0 0 2. तर हे दोन्ही एलिमेंट्स हे दोन्ही मॅट्रायसेस डायगोनल मॅट्रायसेस आहेत. मग आता याच्यामध्ये डेफिनेशन काय येते? त्याचे हे नॉन डायगोनल एलिमेंट्स काय पाहिजेत? कंपल्सरी 0. डेफिनेशन काय आहे याची? नॉन डायगोनल एलिमेंट्स, नॉन डायगोनल एनडी, नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. ही कंडिशन आहे. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. दिस इज द बेसिक कंडिशन. पण मग इथे डायगोनलला एखादा एलिमेंट 0 आला तर चालेल का? समजा इथे असं आलं 0 तर चालेल का? येस नो? चालतंय. इथे मॅटर करत नाही हे पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह. डायगोनलचे एलिमेंट काही असू द्या, डायगोनलचे एलिमेंट काही असू द्या, फक्त नॉन डायगोनल एलिमेंट्स काय पाहिजेत? 0. तेवढी कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. याच्यावरून अजून एक मॅट्रिक्स मी इथे लिहिला नाही. कोणता टाईप लिहिला नाही रे? नल ऑर झिरो मॅट्रिक्स. नल ऑर झिरो मॅट्रिक्स. आता नल ऑर झिरो मॅट्रिक्स 16 नंबर लिहिला मी, तो आधीच एक्सप्लेन करून टाकू. सो नल ऑर झिरो मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? आता हा काय झाला? नल मॅट्रिक्स पण झाला. हा नल मॅट्रिक्स पण आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स पण आहे. नल मॅट्रिक्स पण आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स पण आहे. आणि अजून कोणता आहे? हा डायगोनल मॅट्रिक्स आहे की नाही? डायगोनल मॅट्रिक्स पण आहे. लक्षात ठेवा, नल मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स सुद्धा असतो. कळलं? आता हा नल मॅट्रिक्स होईल का रे? हा नल मॅट्रिक्स होईल का? डी हा नल मॅट्रिक्स होईल का? होणार. कारण नल मॅट्रिक्सला कुठलंही बॅरियर नाहीये. त्याची ऑर्डर काही असू शकतो. म्हणजे इथे ऑर्डर याचे नंबर ऑफ रोज आणि कॉलम सेम नाहीयेत ना, पण ते चालतं तिथे. समजलं? फक्त त्याची डेफिनेशन काय आहे? नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स ऑल द एलिमेंट्स आर 0. सगळे एलिमेंट्स काय पाहिजेत त्याचे? 0. ती कंडिशन आहे तिथे. ओके. रो, कॉलम, स्क्वेअर, रेक्टँग्युलर, डायगोनल ऑफ मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स आणि नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स या कन्सेप्ट क्लिअर झाल्या का? 7 डेफिनेशन्स. नाऊ स्केलर मॅट्रिक्स. तर इथे ये मॅट्रिक्स हा समजा 1 0 0 0 5 0 0 0 2 असेल. हा आहे डायगोनल मॅट्रिक्स. पण इथे बी हा मॅट्रिक्स असा असेल 5 0 0 0 5 0 0 0 0 0 5. तर याला आपण म्हणतो स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स का? तर याच्या डायगोनलला काय असतं? सगळे एलिमेंट्स सेम असतात, सेम एलिमेंट्स. मग ते -5 -5 -5 पाहिजे किंवा ते सगळे 0 0 असतील तरी चालेल. 0 0 असतील तरी चालेल. मग आता नल मॅट्रिक्स हा काय काय असतो? नल मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स पण असतो. नल मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स पण असेल. जर तो स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर. जर नल मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, मी काय सांगतोय, नल मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल
तर तो डायगोनल मॅट्रिक्स आणि स्केलर मॅट्रिक्स पण असतो. गॉट इट? नल स्क्वेअर नल मॅट्रिक्स, पर्टिक्युलरली काय, स्क्वेअर नल मॅट्रिक्स इज डायगोनल as well as स्केलर मॅट्रिक्स. गॉट इट? क्लिअर? त्याच्यानंतर युनिट नंबर 8, युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट और आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता फरक काय आहे? डायगोनल मॅट्रिक्स मध्ये 1 0 0 0 2 0 0 0 -5 हा आहे डायगोनल मॅट्रिक्स. समजा बी लिहिला -1 0 0 0 -1 0 0 0 -1, तर हा आहे स्केलर मॅट्रिक्स, सगळे नंबर सेम. सी जर लिहिला इथे कंपल्सरी डायगोनलला एलिमेंट काय पाहिजेत? 1. युनिट म्हणजे 1 तर किंवा आयडेंटिटी. तर इथं 1 एलिमेंट असतील तर त्याला आयडेंटिटी किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणतात. आणि त्याला सी ने न दाखवता पर्टिक्युलरली कशा दाखवतात? आय ह्या लेटरने दाखवतात, कॅपिटल. याची व्हॅल्यू ऑलवेज काय असते? याची व्हॅल्यू ऑलवेज काय असते? आयडेंटिटी मॅट्रिक्सची 1 असते. आपण लिहितो ना ए इंटू ए इनव्हर्स, किंवा बऱ्याच ठिकाणी आय आलेलं असतं, तर आयची जेव्हा मॅट्रिक्स इक्वेशन दिलेलं असतं सॉल्व्ह करायला, मॅट्रिक्स मधलं इक्वेशन येतं बऱ्याच वेळा एमसीक्यू मध्ये सॉल्व्ह करायला, तर ते मॅट्रिक्स इक्वेशन सॉल्व्ह करताना जिथं कुठं आय येईल त्या आयची व्हॅल्यू ऑलवेज काय लिहायची? 1 लिहायची. समजलं का? आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑलवेज व्हॅल्यू काय लिहायची? 1. नाव आयडेंटिटी मॅट्रिक्स जर असं I3 लिहिलं तर त्याचं मिनिंग असं होतं, I3 म्हणजे हे असं आहे. I2 असेल तर त्याचं मिनिंग काय आहे? ऑर्डर 2 आहे त्याची. ऑर्डर 2 आहे म्हणजे 2/2. हे I3 म्हणजे ऑर्डर 3 आहे म्हणजे 3/3 आहे. I2 म्हणजे 1001, हे आहे I2. समजलं? दिस इज I2. मग I4 असेल तर काय असेल? 4 ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. समजलं? 4/4. नाव अप्पर ट्रायंग्युलर अँड लोअर ट्रायंग्युलर. अप्पर आणि लोअर ट्रायंग्युलर मध्ये काय असतं रे? तिथे कंडिशन एवढीच आहे की अप्पर ट्रायंग्युलर मध्ये बिलो द डायगोनल, अप्पर आलं तर अप्परच्या अपोजिट वर्ड काय? बिलो. मग इथं बिलो द डायगोनल एलिमेंट्स, बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0. बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0. आणि इथे लोअर ट्रायंग्युलर त्याच्या अपोजिट वर्ड काय? अबो. अबो द डायगोनल एलिमेंट्स, अबो डायगोनल एलिमेंट्स आर 0. आता एक्झाम्पल काय येईल त्याचं? एक्झाम्पल तर इथे डायगोनल एलिमेंट हा आहे. आपल्याला कंडिशन काय पाहिजे? जर अप्पर ट्रायंग्युलर पाहिजे तर बिलो द डायगोनल एलिमेंट्स म्हणजे डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स हे सगळे काय पाहिजे? तीनही 0 पाहिजे. मग इकडे कुठेही 0 असतील तरी डझंट मॅटर. इकडे कुठेही 0 असतील तर ते मॅटर करतं का? नाही. फक्त डेफिनेशन काय आहे? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0. डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0. हे कुणाचं एक्झाम्पल आहे? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मग आता लोअर ट्रायंग्युलरची डेफिनेशन काय आहे? समजा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 लिहिलं मी, तर इथं डायगोनलच्या अबो एलिमेंट, अबो द डायगोनल एलिमेंट्स आर 0 म्हणजे डायगोनलच्या वरती जे एलिमेंट्स आहेत ते कंपल्सरी 0 पाहिजेत. बरोबर आहे? कंपल्सरी 0 पाहिजेत. मग इकडे कुठेही 0 आले तर चालेल, इकडे कुठेही 0 आले तर चालेल. मग आता याच्यामध्ये अगोदर मला सांगा एआयजेच्या फॉर्म मध्ये, आपण हे लिहिलं नाही एआयजेच्या फॉर्म मध्ये 7 8 नंबर सांगा बरं. 7 नंबरचं एआयजेच्या फॉर्म मध्ये काय येईल? एआयजे मला लिहायचंय 7 नंबर, तर हा असा एआयजेच्या फॉर्म मध्ये काय होईल रे? 7 नंबर 8चं पण लिहिलं नाही डायगोनल मॅट्रिक्स. 8 नंबर सांगा. 6 नंबर 6 नंबर. एक मिनिट, इथे बघा, इथे ये आयजे
एआयजेच्या फॉर्म मध्ये डायगोनल मॅट्रिक्स काय? डायगोनल मॅट्रिक्स आहे. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो म्हणजे इथे असं लिहिलं A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32 आणि A33. A33 असं लिहिलं. तर डायगोनल एलिमेंट म्हणजे हे नॉन डायगोनल एलिमेंट झिरो असतात ना. मग डायगोनलचे काही असत, नॉन डायगोनल एलिमेंट झिरो म्हणजे यांच्यामध्ये एआयजे इज इक्वल टू झिरो एलिमेंट पाहिजेत. कोणते? हे 3 आणि हे 3 एलिमेंट झिरो पाहिजेत. ऑर्डर 2 असेल तर ते हे असेल, ऑर्डर 2 असेल तर मग हे 2 एलिमेंट झिरो पाहिजेत कंपल्सरी. म्हणजे एआयजे इज इक्वल टू झिरो येईल. पण कोणते? फॉर ऑल आय इक्वल टू जे. कसं येईल? हे आय आणि जे ची व्हॅल्यू इक्वल आहे का? आय इज इक्वल टू जे. झिरो कोणते पाहिजे? झिरो. नॉन डायगोनल एलिमेंट झिरो पाहिजेत ना. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये नॉन डायगोनल एलिमेंट झिरो पाहिजेत. 1 2 3 4 5 6. तर यांच्या सफायसेस मध्ये आय आणि जे ची व्हॅल्यू इक्वल दिसते का? नाही. म्हणजे फॉर ऑल आय इज नॉट इक्वल टू जे 6 नंबर साठी. ही सिम्बॉल मध्ये डेफिनेशन. 7 नंबर साठी काय येईल रे? 7 नंबर साठी ए हा एआयजे कंटेनिंग एलिमेंट, एआयजे एलिमेंट कंटेनिंग ए मॅट्रिक्स आहे. तर 7 नंबर साठी काय यायला पाहिजे? 7 नंबर साठी समजा इथे हा 7 नंबर साठी स्केलर मॅट्रिक्स लिहितोय मी इथे. 2 2 2 हा स्केलर मॅट्रिक्स आहे. तर इथे काय यायला पाहिजे? हे सेम यायला पाहिजे. म्हणजे एआयजे इज इक्वल टू हे सेम आहेत ना एलिमेंट, काहीतरी के 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 2 2 2 5 5 5 -1 -1 -1 म्हणजे के 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 पाहिजे. म्हणजे एआयजे इज इक्वल टू के कोणत्या एलिमेंट साठी? फॉर ऑल एलिमेंट्स, फॉर ऑल आय. आणि झिरो पाहिजेत बाकीचे. एआयजे इज इक्वल टू झिरो पाहिजेत. कोणते झिरो पाहिजेत? हे म्हणजे हे म्हणजेच काय येणार तिथे? फॉर ऑल आय इज नॉट इक्वल टू जे. क्लिअर? 7 नंबर. त्याच्यानंतर 8 नंबर मध्ये आपण काय घेतलं? आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर 1 1 1 1 1 1 घेतलं. तर इथे काय येणार आहे? ए इज इक्वल टू ए आय जे. बरोबर. मग आता ए आय जे इज इक्वल टू 1 पाहिजे. काही एलिमेंट हे 1 पाहिजेत. हे कंपल्सरी हे 1 पाहिजेत. मग ए आय जे इज इक्वल टू 1 फॉर ऑल आय इक्वल्स टू जे. आणि एआयजे इज इक्वल टू 0 पाहिजेत. कोणते? हे 0 0 पाहिजेत. म्हणजे काय येणार ते? आय इज नॉट, फॉर ऑल आय इज नॉट इक्वल टू जे. समजलं हे युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स साठी. आता अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर साठी सांगा बरं. अप्पर आणि लोअर ट्रायंग्युलर साठी above the diagonal elements are 0. 9 नंबरला above the diagonal elements are 0. हे above the diagonal elements 0 लिहिले. इथे काही पण 2 3 इथे 0 आला तरी चालतो. काही लिहिलं तरी चालेल. 1 2 -5 काय लिहू? हे 3 0 आहेत. हे 3 0 आहेत. सांगा बरं. हे आय जे इकडे आय जे काय फरक दिसतो इथे? इकडे आय ह्या ठिकाणसाठी आय इज ग्रेटर दॅन जे आहे आणि इथं आय इज लेस दॅन जे आहे आणि इथं आय इज इक्वल टू जे आहे. मग इथे काय लिहू आता? हे 3 0 म्हणजे एआय जे इज इक्वल टू इफ ए इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कंटेनिंग एलिमेंट्स एआयj, then एआयj इज इक्वल टू 0 फॉर ऑल. कोणते? फॉर ऑल आय इज लेस दॅन जे. इथे सॉरी मी कोणता लिहिला? हा लोअर ट्रायंग्युलर झाला. अबोव द. हे लोअर ट्रायंग्युलर झाला. 10 नंबरची डेफिनेशन. लोअर ट्रायंग्युलर अबोव द डायगोनल एलिमेंट्स आर 0. 9 नंबर हे बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0 पाहिजेत आपल्याला.
बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0 असतील, म्हणजे हे 3 0 असतील. बिलो द डायगोनल म्हणजे अप्पर ट्रायंग्युलर होईल. मग बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0, हे 0 म्हणजे इथे इफ A is a square matrix having elements Aij, then Aij is said to be काय upper triangular matrix if Aij is equal to 0, element Aij is equal to 0 for all I is greater than J. लक्षात आलंय का तुमच्या हे सगळ्यांच्या इथपर्यंत 10 नंबर पर्यंत Aij च्या फॉर्म मध्ये लिहिता आलं पाहिजे. दॅट्स ऑल. Aij. मीटिंग रिस्टार्ट करतो मी परत. आता बघा सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर काय डेफिनेशन आहे रे. सिंग्युलर साठी हा मॅट्रिक्स ओरिजिनल पाहिजे. तो कसा पाहिजे? स्क्वेअर मॅट्रिक्स. ओरिजिनल मॅट्रिक्स आहे तो कसा पाहिजे? स्क्वेअर मॅट्रिक्स. बरोबर आहे. आणि त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला काय पाहिजे? स्क्वेअर मॅट्रिक्सला त्याचा डिटर्मिनंट काढता येतो. स्क्वेअर मॅट्रिक्सचा काय काढता येतो? डिटर्मिनंट काढता येतो. समजा 1 2 3 4 5 6 0 1 1 असा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याचा डिटर्मिनंट तुम्ही घेऊ शकता. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू तुम्हाला माहित आहे 1 4 0 2 5 1 3 6 1 वगैरे. मग ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर काय येत असेल तर सिंग्युलर, 0 जर येत असेल तर सिंग्युलर आणि 0 जर नसेल येत तर नॉन सिंग्युलर. बरोबर आहे. मग काय डेफिनेशन इथे? a square matrix whose value of determinant, square matrix whose determinant is 0, square matrix whose determinant is 0 is called as singular matrix, and a square matrix whose determinant is non-zero is called as non-singular matrix. समजलं? Now आता सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक. सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक कसं लिहायचं? आता सिंग्युलर मध्ये आपण नाही लिहू शकत Aij च्या फॉर्म मध्ये. लक्षात आलं का? Aij च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का सिंग्युलर नॉन सिंग्युलरला? नाही लिहू शकत. आता सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स कसे लिहितो आपण? काय आहे डेफिनेशन? सिमेट्रिक पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये आपण जो डिटर्मिनंट लक्षात ठेवला होता ते एक एक्झाम्पल आहे त्याचं. डू यू रिमेंबर? ऑल हॅपी गर्ल्स हॅव्हिंग ब्युटिफुल फेसेस गो फॉर कॉलेज. तर इथे हा डायगोनल आहे. बरोबर आहे. आता ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशासाठी लक्षात ठेवलेली आहे आपण? सेकंड डिग्री जनरल सेकंड डिग्री इक्वेशन असेल तर ते कोनिक सेक्शनचं किंवा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं असेल तर त्याच्यामध्ये हा डिटर्मिनंट लक्षात ठेवावा लागतो. याची व्हॅल्यू 0 असावी लागते. तिथे डिटर्मिनंट पाहिजे. आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स बघतोय म्हणजे हे कशात पाहिजे? हे स्क्वेअर ऍरे मध्ये पाहिजे. कशामध्ये? स्क्वेअर ऍरे. मग आता हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे तर इथे हा H सेम आहे, हा G सेम आहे आणि FF सेम आहे. म्हणजेच इथे ही एलिमेंटची पोझिशन जर बघितली तर ही A11 आहे, याची A12 आहे, A13, A21, A22, A23, A31, A32 आणि A33 आहे. पोझिशन जर बघितला तर असं आहे. म्हणजेच इथे हे दोन एलिमेंट इक्वल आहेत. डायगोनल सोडून हे दोन एलिमेंट इक्वल आहेत. हा डायगोनल सोडून इथे G आणि G इक्वल आहेत म्हणजे हे दोन इक्वल आहेत. त्याच्यानंतर हे दोन इक्वल आहेत. बरोबर आहे. हे दोन इक्वल आहेत. म्हणजेच इथे सिमेट्रिक मॅट्रिक्सची डेफिनेशन A is the square matrix having elements Aij where काय असणार आहे तिथे? कोणते एलिमेंट इक्वल? हे दोन इक्वल, हे दोन इक्वल, हे दोन इक्वल. यांच्यामध्ये I आणि J काय झालेले आहेत? Ij काय झालं रे इथे? Ij इंटरचेंज झालेत की नाही? म्हणजे कोणते एलिमेंट इक्वल आहेत? Aij is equal to Aji, Aij is equal to Aji, Aij is equal to Aji. Got it? सिमेट्रिक मॅट्रिक्सची डेफिनेशन आठवली का?
आता स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सच्या डेफिनेशन मध्ये इथे काय चेंजेस करू बरं? स्क्यू सिमेट्रिक साठी काय चेंजेस करू? स्क्यू सिमेट्रिक साठी काय चेंजेस करायला पाहिजेत? याला प्लस असेल तर याला मायनस असतं, याला प्लस असेल तर याला मायनस, किंवा याला प्लस असेल तर याला मायनस, याला प्लस असेल तर याला मायनस. म्हणजे हे अपोजिट साइन वाले असतात. आणि इथे काय असतं? इथे काय असतं? सगळे एलिमेंट्स कंपल्सरी झिरो असतात डायगोनलचे. मग आता इथे काय होणार आहे? डायगोनल एलिमेंट्स तर सगळे झिरो झिरो, हे झिरो झिरो आहेत. म्हणजे इथं एआयजे हा याला स्क्यू सिमेट्रिक, ह्या स्क्वेअर मॅट्रिक्सला स्क्यू सिमेट्रिक केव्हा म्हणायचं? वेअर एआयजे इज इक्वल टू काय? एआयजे इज इक्वल टू काय? मायनस एजे आहे. आणि हे एलिमेंट झिरो आहे, म्हणजे एआयजे इज इक्वल टू झिरो. एआयजे इज इक्वल टू झिरो. कोणते एआयजे इज इक्वल टू झिरो? कोणासाठी? फॉर ऑल आय इज इक्वल टू जे. फॉर ऑल आय इज इक्वल टू जे. सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक समजलं? सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक. नल मॅट्रिक्स ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. आता ट्रेस ऑफ मॅट्रिक्स काय असतं? तर ट्रेस ऑफ मॅट्रिक्स म्हणजे डायगोनल एलिमेंटची ऍडिशन. डायगोनल स्क्वेअर मॅट्रिक्सच्या डायगोनल जे एलिमेंट असतात ना, त्याची ऍडिशन जी घेतो त्याला आपण काय म्हणतो? ट्रेस ऑफ मॅट्रिक्स. कधी कधी सिंपल काढायला आलं ट्रेस ऑफ मॅट्रिक्स तर काय काढायचं? डायगोनल एलिमेंटची ऍडिशन म्हणजे काय? ट्रेस ऑफ मॅट्रिक्स. गॉट इट? तर आता हे बोर्डवरचं जे काही शिकवलं, हे सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत, ह्या कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलाय का? म्हणजे लक्षात म्हणजे काय? रिवाइज केलं मी. रिवाइज केलेलं तुम्हाला आठवलं का? सगळं व्यवस्थित झालंय का? क्लिअर एकदम? ओके. आता याच्यानंतरचा पार्ट जो आहे तो उद्या बघणार आहोत. आता थोड्या वेळाने 10 वाजता बरोबर. किती वेळ आहे 10 वाजायला अजून शिल्लक? 12 मिनिट्स. 12 मिनिट्स रेस्ट घ्या. बरोबर मी 10 वाजता सुरू करतो इंटिग्रेशन. परत इंटिग्रेशन शिकवणार आहे थोड्या वेळात मी. तुम्हाला 7 फॉर्म्युले प्रूव्ह करून द्यायचे. ठीक आहे? रेस्ट करा 10 मिनिट फक्त. हे रिवाइज करा. ओके, बाय बाय.